मी राधा दत्तात्रय जंगले. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आहे सुख. खूप छोटा 2 अक्षरी शब्द आहे, पण ह्याच 2 अक्षरी शब्दावर पूर्ण जग चालू आहे. तेच मिळवण्यासाठी पूर्ण जग उलाढाली करत आहे आणि त्याच्याच मागे सगळे जग धावत आहे. सुखाची व्याख्या ही प्रत्येकाच्या लेखी वेगवेगळी आहे. प्रत्येक जण सुख मिळवण्यासाठी धावतोय. सुख म्हणजे काय बरं? काय वाटतं सुख म्हणजे काय तुम्हाला? सुख म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गरज. प्रत्येकाची गरज ही जी कधीही न संपणारी असते आणि त्याच पद्धतीने सुख कधीच न मिळणारी गोष्ट आहे. मला सांगा, एखाद्या व्यक्तीकडं गडगंज प्रॉपर्टी आहे, सगळं आहे त्याच्याकडं, कुटुंब आहे, पैसा आहे, घर आहे, आईवडील आहे, सगळं आहे, तरीही तो म्हणेल का कधी की मी सुखी आहे किंवा मी जगातला सगळ्यात सुखी व्यक्ती आहे? असं कधीच होत नाही. का तर त्याच्या गरजा कधीच पूर्ण होत नाहीत. गरज हे प्रथम चरण आहे सुखाचं. ज्या दिवशी प्रत्येकाच्या म्हणजे ज्या त्या माणसाच्या ज्या त्या परीने गरजेची पूर्तता जर झाली ना आणि तो जर समाधानी झाला ना, तर तो सुखी झाला असं समजायचं. पण मला नाही वाटत की माणसाच्या गरजा पूर्ण होत असतील आणि तो समाधानी होईल किंवा तो सुखी होईल. खरंच खूप सोपं आहे सुखी होणं. एक उदाहरण देते, छोटंसं आहे पण कदाचित तुमच्या लक्षात येईल. एक ग्लासमध्ये अर्धाच ग्लास पाणी घ्यायचे. ज्यावेळेस तुम्हाला तहान लागलेली असते त्यावेळेस ते ग्लासातलं पाणी तुम्ही घ्यायचे प्यायला, अर्धाच ग्लास. आणि तुम्हाला जर विचारलं की हे पाणी किती आहे, तर तुम्ही अगदी सहज सांगाल की तो ग्लास अर्धा आहे. पण त्याच वेळेस म्हणजे ही तुमची गरज आहे की तुम्हाला पिण्यापुरतं पाणी त्या ग्लासमध्ये आहे, पण तरीही तुम्ही म्हणताय अर्धाच ग्लास ते पाणी आहे. पण दुसऱ्या नजरेने जर पाहिलं आणि तुम्ही जर असं उत्तर दिलं की तो ग्लास अर्धा भरलेला आहे, म्हणजे अर्धा भरलेला आहे म्हणजे तुमच्या तहानेची पूर्तता तो करतोय, म्हणजे तुमची गरज पूर्ण झालेली त्या क्षणी तुम्ही समाधानी आहात, म्हणजेच तुम्ही सुखी आहात. पण असं झालं का? तुम्ही काय म्हणाले की ग्लास अर्धाच आहे. हीच तर सुखाची व्याख्या आहे. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी थांबून घेतलं ना तर तुम्ही निश्चित सुखी व्हाल. आपल्याकडं जेवढं आहे ना तेवढ्यात थांबून घ्या असं मला म्हणायचं नाही. काय राहतं माहिती आहे का? गरज ही कधी न संपणारी आहे, समाधान हे कधीही न मिळणार आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही समाधानी व्हाल किंवा गरजांना आळा घालाल त्या दिवशी तुम्ही निश्चित सुखी झालेले असाल. आणि हीच तर खरी सुखाची व्याख्या आहे. सुख म्हणजे थोडक्यात समाधान. समाधानी व्हायला शिका, म्हणजे निश्चितच तुम्ही सुखी व्हाल. एवढं बोलून थांबते. धन्यवाद.